नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जनादेश टीव्ही न्यूजच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात पूर्वीचा प्रभाग क्रमांक 17 व आताचा 7. जनादेश टीव्ही न्यूजच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात पूर्वीचा प्रभाग क्रमांक 20 व आताचा 9. कोणत्याही पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला प्रामाणिक व्यक्तीस या निवडणुकीत संधी मिळावी ही ठाणेकरांची मागणी. जनादेश टीव्ही न्यूजच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात पूर्वीचा प्रभाग क्रमांक 17 व आताचा 7. आज पाहणार आहात जनादेश टीव्ही न्यूज फेरफटक्यामध्ये ठाण्यातील वर्तकनगर येथील भीमनगर स्थानिक नगरसेविका विमल भोईर यांच्याशी आमचे प्रतिनिधी अभिषेक कोंडार यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा आणि नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मी अभिषेक कोंडार जनादेश टीव्ही न्यूज फेरफटक्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण आलो आहोत 7 मध्ये. तर या आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया. नमस्कार मॅडम, प्रथम आपले नाव व पक्ष याबद्दल थोडक्यात माहिती. सर, माझं नाव सर विमल अर्जुन भोईर. मी शिवसेना पक्षाची नगरसेविका आहे. या 5 वर्षात आपण कोणकोणत्या समस्यांवर कामं केलेली आहेत? या 5 वर्षामध्ये मी आमच्या प्रभागामध्ये पायवाटा तयार केल्या, सीसीचे रस्ते केले, PWDचे रस्ते केले, पाण्याची समस्या होती 24/7च्या पाण्याच्या टाकीचं आयोजन केलं. शिवाय लोकांना मला जिथे पाईपलाईन टाकता येत नव्हती अशा ठिकाणी मी बोरिंगची व्यवस्था केली, गटार नाल्यांची व्यवस्था केली, बालवाडी ते नव्हती बालवाडीचं आयोजन केलं. महिलांसाठी भीमनगरमध्ये शौचालयाचे एक आयोजन केलेलं आहे. अशा ठिकाणी मी इथे आल्यापासून 5 वर्षामध्ये मी पाहिलं की इथे जे सुखादुखाचा कार्यक्रम होईल, आज जवळजवळ सर मी ते 2013 पासून तो विषय महापालिकेमध्ये सभेमध्ये मी गाजवत होते आणि त्या विषयाला मला ग्रीन सिग्नल मिळालं आणि तो विषय माझा मंजूर झाला. त्या 2017मध्ये मला ते सभागृह म्हणून एक बांधायचं आहे जेणेकरून ह्या लोकांचे दुःखासुखाचे कार्यक्रम तिथे करता येतील. येणाऱ्या पुढील काळासाठी आपण काही प्रकल्प व योजना मांडलेल्या आहेत का? योजना मांडलेल्या आहे सर. माझं एक भीमनगरमध्ये मी एक प्रस्ताव ठेवलेला जेणेकरून त्या पायवाटा एवढ्या म्हणजे अगदी अक्षरशः तुम्ही जरी गेलात ना तरी तुम्ही म्हणाली लोक कशी जातात येतात कशी चालतात. तो प्रस्ताव मी 2012ला निवडून आल्यानंतर मी लागोपाठ प्रत्येक सभेला तो विषय अंमलात आणला. तो विषय अंमलात आणल्यानंतर महापौर आले, तो रस्ता बघून गेले, अतिरिक्त सुनील चव्हाण साहेब आले, तेही बघून गेले आणि नंतर त्या विषयाला मला मान्यता मिळाली. मान्यता आता 2016च्या एंडिंगला मिळाली, डिसेंबरला, परंतु ती शेवट मिळाली आणि लगेच आता आमची जानेवारीला आचारसंहिता चालू झाली. तर मी प्रशासनाला विनंती करेल, आता हे बघणारच आहे त्यांना मी विनंती करेल की माझा तो रस्ता येणाऱ्या 2017मध्ये तरी मला मान्यता देण्यात यावी. आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद जो मिळतो ते केवळ आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब, पालकमंत्री शिंदे साहेब, आमदार प्रताप सरनाईक तसेच राजन विचारे यांच्या आशीर्वादाने आज आम्ही पुढे आहोत आणि असाच त्यांचा आशीर्वाद आमच्या कामसेवेच्या पाठीशी राहतो. आज आपण जनादेश फेरफटक्यामध्ये नगरसेविका विमल भोईर यांच्याशी केलेली काही चर्चा पाहिली. पुढील भागात पाहणार आहोत नागरिकांशी केलेली चर्चा. आपण जाणून घेऊया येथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार मॅडम, प्रथम आपले नाव सांगा. सुनीता मोरे. आपल्या विभागाची आधीची स्थिती व आत्ताची स्थिती यामध्ये काय फरक आहे का? रस्ते नव्हते व्यवस्थित चालायला, पाण्याची खूप समस्या होती, लाईटिंग होते, ते सगळं करून दिलं मॅडमने आम्हाला. माझं सौ प्रीती दत्तात्रय. मॅडमनी विधवा बायकांसाठी पण ते गव्हर्नमेंट येते ना स्कीम, त्याच्यामध्ये पण त्यांनी विधवा बायकांना मानधन मिळालं. कोणा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्यांचे बिलं कमी करणं मॅडमने करून दिलं. प्रथम आपले नाव सांगा. जितेश पाटील. आपल्या विभागाची आधीची स्थिती व आत्ताची स्थिती यामध्ये काय फरक आहे का? ह्याच्या आधी जो आपला जो प्रभाग होता तो आपला प्रभाग अतिशय मागासलेले आहे. त्यामध्ये तिथे पावसामुळे पाणी साचायचं. त्यामुळे आता स्थानिक नगरसेवक सौ विमल अर्जुन भोईर यांच्या माध्यमातून ते थोड्याफार जास्त प्रमाणात ते कमी झालेलं आहे. तसेच महिलांसाठी त्यांनी तरुण मुलांसाठी त्यांनी ओपन जिमचे साहित्य या प्रभागामध्ये पुरवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.
हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारणं संपली. अरे पण उठा फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातावरण यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एमकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 254492. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. जनादेश टीव्हीच्या फेरफटक्यामध्ये आज आपण पाहणार आहात पूर्वीचा प्रभाग क्रमांक 20A वा आताचा 9. आज पाहणार आहात जनादेश टीव्ही न्यूज फेरफटक्यामध्ये कळवा येथील सह्याद्री सोसायटी स्थानिक नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्याशी आमचे प्रतिनिधी राम माळी यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा आणि नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूज फेरफटकामध्ये नगरसेवक राजेंद्र साप्ते साहेब यांचं मी स्वागत करतो. नमस्कार साहेब, जनादेश टीव्ही न्यूज फेरफटकामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आपण देखील जनादेश फेरफटका हा जो कार्यक्रम ठेवला एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि मला वाटते त्या निमित्ताने या ठाणे शहराची देखील इतर ठाणेकरांना ओळख होईल की नगरसेवकांची कामं किंवा इतर प्रभागातली कामं आणि ठाण्याला काय दिलं आणि काय अपेक्षित आहे. मला वाटतं नक्कीच याचा फायदा संपूर्ण शहराला होईल आणि मतदारांना देखील आपण उमेदवार कसा निवडावा यासाठी मला वाटते हे खूप फायद्याचं आहे. साहेब, मला एक सांगा, प्रथम आपलं नाव, पक्ष आणि गेल्या कित्येक वर्षापासून या राजकारणात आहात. माझं नाव राजेंद्र रमेश साप्ते. मी सह्याद्री सोसायटी इथे राहतो आणि मागील 30 वर्ष शिवसेना पक्षाचे एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतो. मागील 20 वर्ष मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो सलग 4 वेळा आणि आज देखील मी ठाणे महापालिकेत उपमहापौर या पदावर कार्यरत आहे. आता तुम्ही गेले 4 टर्म नगरसेवक पदाची पूर्ण केलेले आहे, त्याशिवाय उपमहापौर म्हणून तुम्ही कार्यरती होता. आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे या प्रभागामध्ये सह्याद्री नगरमध्ये, त्या कामाची एक थोडक्यात माहिती देणार आहे. 97 साली ह्या सह्याद्रीमध्ये नगरसेवक होतो. आता नवीन समावेश झाला आणि त्यावेळी नगरसेवक झाल्यानंतर पहिलं मी काम केलं की या परिसरात कुठे एखादे उद्यान होतं आजूबाजूला, मग पहिले एक उद्यानाची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी धर्मेंद्र आनंदगिरी सर यांच्या हस्ते आम्ही त्या बालोद्यानाचं उद्घाटन केलं. त्याच्या बाजूला एक ज्येष्ठ नागरिकांसाठी नानानानी पार्क निर्मिती केलेलं आहे आणि नागरिकांसाठी आपण एक वाचनालय देखील तिथे आहे, तो बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलं. ते
त्या ठिकाणी आहे. तर मला एक सांगा, आता तुम्ही इलेक्शनला पुन्हा इच्छुक उमेदवार म्हणून आहात, तर काय अजेंडा घेऊन जनतेसमोर तुम्ही जाणार आहात? अजेंडा म्हणजे काय, आमचा अजेंडा विकासाचा आहे. 25 वर्ष आम्ही काम करतो. मी आता उपमहापौर आहे. याच्या अगोदर 2006 मध्ये राजन मिच्छारे महापौर होते. मी सभागृह नेता होतो. त्यावेळी पण आम्ही कामं केलेली आहेत. आणि आजही ठाण्यामध्ये बघितलं तर शिवसेना म्हणजे विकास असंच आहे. आता लोक सांगतात आम्ही विकास करतो, सगळे करतात, विकासाच्या गप्पा मारतात, परंतु ठाणे शहराचा खऱ्या अर्थाने विकास केला हा केवळ शिवसेनेने केलेला. आणि शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना सत्ताधारी असल्यामुळे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा विकास शहराचा झाला. आणि म्हणून मला वाटते स्मार्ट सिटीमध्ये आपल्या जो काय नंबर लागला आहे हे त्याचं द्योतक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कळवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो आता ब्रिजचं आरोग्याचं काम चालू आहे, ही 2007 मध्ये मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत मांडली. त्याच्यानंतर 4 मध्ये रेल्वे म्हणजे ती परमिशन मिळालं, आम्हाला निधी मंजूर झाला. 2006 मध्ये रेल्वेशी अग्रीमेंट झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही कार्यरत होतो. आणि मला वाटते हा संपूर्ण माझा जो काय वनवास होता म्हणजे ते सॉइल चेकिंग वगैरे टेस्टिंग वगैरे होतं, त्याच्यानंतर आता आमचे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पण त्या कामाला आता गती दिली आणि आमचा वनवास संपला 14 वर्षाचा आणि आता कामाला गती आली. आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी आता चांगलं जोरात काम चालू आहे. रेल्वेचं काम झाल्यानंतर लगेच जोड रस्त्याचं काम होणार आहे. हे सर्वात महत्त्वाचं काम आहे या संपूर्ण कळवा आणि खाडेगावसाठी. तो उड्डाणपूल महिलांसाठी आणि नागरिकांना आता जागरूकता आलेली आहे. आणि सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे, इव्हिनिंग वॉकला जाणारे यांच्यासाठी एक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आपण एक मंजूर केला आहे. त्याचं काम सुरू आहे. तर 1,78,00,000 पहिल्या फेजमध्ये काम आहे. हे झालं जॉगिंग ट्रॅकचं. त्याचप्रमाणे पासिक बँक ते नेचर ग्लोरी आणि राजपार्क ते उजळ व्हॅली या 2 रस्त्याच्या दुतर्फा जुन्या ह्या आमच्या मुख्य रस्त्याच्या फ्लॉवर बेडचं काम झालं. 1,74,00,000 काम आता पहिल्या स्टेजला आहे. त्याचप्रमाणे रिलायन्सच्या समोरचा जो रस्ता आहे जो लिंक रोड जोडायचा होता तो पण 1,18,00,000 काम ते देखील मी मंजूर करून घेतलं. LEDचे पोल लावून घेतले आणि संपूर्ण हा म्हणजे जो विभाग आहे हा चांगला करायचा, प्रदूषण कचरा मुक्त करायचा, झाडं वृक्षारोपण लावले. लोकांना एक प्रश्न आहे तो या ठिकाणचा मलनिस्सारण केंद्राचा. त्या मलनिस्सारण केंद्रामध्ये त्रास होणे याची दक्षता घेतलेली आहे आणि विशेष करून त्या दिवशी पीठासीन अधिकारी मी होतो. मी त्याच्यावर स्वाक्षरी केली नाही. तो ठराव नामंजूर झालेला आहे आणि तो तसाच आम्ही ठेवलेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होऊ नये आणि त्या मलनिस्सारण केंद्राचा त्या परिसराला त्या नागरिकांना दुर्गंधी होऊ नये किंवा तो प्रकल्प स्थगित ठेवून त्याचा पर्याय काय करता येईल याच्या मागे मी आहे आणि मला खात्री आहे की त्याला देखील मला यश येईल. या प्रभागामध्ये जी काही कामं केलेली आहेत त्या कामाची पुरेपूर माहिती दिलेली आहे आणि आगामी वाटचालीसाठी मी जर्नलिस्ट TV न्यूज फेरफटकामधून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण जनादेश फेरफटक्यामध्ये नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्याशी केलेली काही चर्चा पाहिली. पुढील भागात पाहणार आहोत नागरिकांशी केलेली चर्चा. आपलं नाव काय? नागेश साळुंखे. बरं, इथले जे नगरसेवक आहेत त्यांनी काय काय कामं केलं? आपले साप्ते साहेब आहेत ते उपमहापौर आहेत. त्यांनी समाजोपयोगी लोकांना पाण्याची समस्या होती ती सोडवलेली आहे. मैत्रीवाटिका या आणि अमृतानंद पेशवर या पट्ट्याला पूर्ण पाण्याची कमतरता होती. तर रात्रंदिवस उभे राहून स्वतः त्यांनी कनेक्शन मंजूर करून 8 दिवसात मंजूर करून त्यांनी प्रत्येक सोसायटीला 4 इंच लाईन दिलेली आहे. आता तुमच्या इथले स्थानिक नागरिक म्हणून त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? कामं तशी भरपूर आहेत. नाट्यगृह म्हणा, अग्निशमन केंद्र पाहिजे आपल्याला. एक आपल्या कळव्यात नाही. पोलीस स्टेशन पाहिजे. पोलीस स्टेशन नाही कळव्यासाठी. कळव्याचं पोलीस स्टेशन आपल्या ठाण्याच्या हद्दीत आहे. ते इथं आपल्या कळव्यात पाहिजे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता. या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.